श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। 2 सप्टेंबरपासून धनवैभवाचा दाता शुक्र या राशींवर करेल कृपा। मिळेल भरपूर यश अन बक्कळ पैसा। दानवांचा गुरु मानला जाणारा शुक्र ग्रह हा आकर्षण, प्रेम, सुख, समृद्धी, धन, वैभव, मान सन्मानाचा कारक मानला जातो। तो साधारण दर 26 दिवसांनी आपली राशी बदलतो। अशा प्रकारे शुक्राच्या राशीच्या बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या मार्गाने होतो। त्याप्रमाणे शुक्र देखील ठराविक काळानंतर नक्षत्र बदलतो। सध्या शुक्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात विराजमान आहे। मात्र 2 सप्टेंबर रोजी तो आपले नक्षत्र बदलून हस्त नक्षत्रात प्रवेश करेल। शुक्राचे हे नक्षत्र परिवर्तन प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर या ना त्या मार्गाने नक्कीच परिणाम करेल। चला जाणून घेऊया शुक्राच्या हस्त नक्षत्रात गेल्याने कोणत्या राशींचा भरपूर फायदा होईल। द्विक पंचांग नुसार शुक्र 2 सप्टेंबरला पहाटे 5:20 हस्त नक्षत्रात प्रवेश करेल। यानंतर 13 सप्टेंबरपर्यंत या नक्षत्रात राहील। हस्त नक्षत्र हे 27 नक्षत्रांपैकी 13वे नक्षत्र असून त्याचा स्वामी चंद्र आहे। तसेच शुक्र कन्या राशीत विराजमान आहे। चला बघूया कोणत्या आहेत त्या 3 भाग्यवान राशी। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, भाग्यवान ठरसाल। नंबर 1 मकर राशी। या राशीच्या लोकांसाठी शुक्राच्या हस्त राशीत जाणे फायदेशीर ठरू शकते। दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात। भाग्याकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल। यामुळे शुक्राच्या कृपेने तुम्ही स्वतःमध्ये अनेक बदल झाल्याचे अनुभवू शकता। करिअरच्या क्षेत्रातही सकारात्मक प्रभाव पडेल। यातून परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते। तुमच्या कामाचे कौतुक होईल। अशा प्रकारे प्रगती एक बोनस बनत आहे। स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या स्थानिकांनाही खूप फायदा होऊ शकतो। तुम्हाला प्रचंड यशासह संपत्ती मिळेल। आर्थिक स्थिती मजबूत राहील। जीवनसाथीकडून पूर्ण सहकार्य मिळेल। अशा प्रकारे तुम्ही समाधानी राहू शकता। आरोग्यही चांगले राहते। मकर राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो। नवीन नोकरीची संधी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे। व्यावसायिकांना मोठा लाभ होऊ शकतो। नोकरदारांना बढती मिळण्याची चिन्हे आहेत। व्यापारी वर्गातील लोकांना यावर्षी चांगला नफा मिळू शकतो। मालमत्तेच्या खरेदी विक्रीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो। जोडीदाराची उत्तम साथ मिळेल। अधिकाऱ्यांशी मतभेद टाळा। क्षुल्लक बाबी नजरेआड कराव्यात
इतरांच्या गोष्टीत लक्ष घालू नका. आपल्याच कामाशी संलग्न रहा. नवीन नोकरीची संधी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना मोठा लाभ होऊ शकतो. नोकरदारांना बढती मिळण्याची चिन्हे आहेत. व्यापारी वर्गातील लोकांना यावर्षी चांगला नफा मिळू शकतो. मालमत्तेच्या खरेदी विक्रीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतात. दीर्घकाळ प्रलंबित आणि रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. कोर्ट केसेसमधून तुम्हाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही व्यवसाय किंवा करिअरमध्ये चांगला निर्णय घेऊ शकता. कुटुंबात सुख समृद्धी नांदण्याची शक्यता आहे. नंबर 2, कन्या राशी. या राशीत शुक्र लग्न घरात स्थित आहे. त्याचप्रमाणे या राशीच्या लोकांनाही मोठा लाभ मिळू शकतो. शुक्राच्या कृपेमुळेच प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. बरेच दिवस अडकलेले काम पूर्ण होऊ शकते. आत्मविश्वास वाढेल. अशा प्रकारे तुम्ही अनेक कामे करण्यात यशस्वी होऊ शकता. कुटुंबियांचे पूर्ण सहकार्य मिळेल. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. लव्ह लाईफ चांगली आहे. वैवाहिक जीवनातील समस्या आता संपुष्टात येऊ शकते. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला फायदा होईल. तुमची नोकरी समाधानाने येऊ शकते. त्याबरोबरच ही नवीन नोकरी शोधणे यशस्वी होऊ शकते, जेणेकरून तुमचे आरोग्य चांगले राहील. कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. करिअर आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. शैक्षणिक स्पर्धेच्या क्षेत्रातही अपेक्षित यश मिळू शकते. करिअरच्या बाबतीत यावेळी तुम्हाला कुठून तरी चांगली बातमी मिळू शकते. आपली इतरांवर चांगली छाप पाडाल. कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण राहील, मात्र वादापासून दूर राहावे. योग्य ठिकाणीच पुढाकार घ्यावा. आपली पत सांभाळून वागा. कन्या राशीतच ही युती निर्माण होत असल्याने या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. जोडीदारासह चांगला वेळ घालवा. बँक बॅलन्स वाढेल. मेहनतीचे फळ मिळेल. करिअर आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. शैक्षणिक स्पर्धेच्या क्षेत्रातही अपेक्षित यश मिळू शकते. करिअरच्या बाबतीत यावेळी तुम्हाला कुठून तरी चांगली बातमी मिळू शकते. तुमची अनेक रखडलेली कामे पुन्हा रुळावर येऊ शकतात. अचानक मोठा धनलाभ होऊ शकतो. अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला मुलाच्या बाजूने काही चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबात सुख समृद्धी वाढण्याची शक्यता आहे. नंबर 3, सिंह राशी. हस्त नक्षत्रातील शुक्राचे संक्रमण
सिंह राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते। या राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडले जातील। तसेच तुमचे पैसे जमा करण्यातही यशस्वी व्हाल। दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात। यामुळे तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात। भविष्यात कुटुंबांबाबत मोठा निर्णय घेऊ शकता। यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते। आता पूर्वीच्या गुंतवणुकीत चांगला परतावा मिळू शकतो। आता परदेशी व्यापारात चांगला नफा मिळू शकतो। तसेच तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याचे योगही बनत आहेत। कुटुंबाबरोबर चांगला वेळ जाईल। आरोग्यही चांगले राहील। सिंह राशी ही श्रीकृष्णाची अत्यंत प्रिय राशी आहे। श्रीकृष्णाच्या कृपेने सिंह राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल। आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे। नव्या नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे। मान सन्मानात वाढ होईल। कुटुंबातही सुख शांतीचे वातावरण राहील। त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लान देखील कराल। सिंह राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण होतील। तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील। कर्ज फेडण्यास मदत होईल। इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल। कुटुंबात शुभ कार्य होतील। आरोग्य उत्तम राहील। धार्मिक तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेटी द्याल। मानसिक तणावातून मुक्त व्हाल। शक्य असल्यास या काळात ध्यानधारणा करा। तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। भाग्यवान ठरसाल। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।